आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय बॅटर आहेत रोशन आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर निलेश तिवारी हे दोन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या विनंती असेल टीम. ज्याप्रमाणे रोशनने उल्लेख केला कडाक्याचं ऊन आहे. एक मिनिट. हॅलो हॅलो कुठे चालू कुठे हॅलो हॅलो कुठे चालू आहे येडे. आणि आता दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसातील दुसऱ्या सामन्याला आता सुरुवात होईल आणि हाच क्रिकेटचा महासंग्राम आहे. सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची. स्पर्धा आज मात्र शेवटच्या दिवसामध्ये येऊन पोहोचली आहे आणि सगळ्यांनाच आतुरता आहे हा शेवटचा दिवस कोणता संघ गाजवणार. कारण अंतिम फेरीपर्यंत धडक मारायची आहे. या चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरायचं आहे. बेस्ट बॅटरचा पुरस्कार पटकावायचा आहे, बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावायचा आहे, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावायचा आहे आणि त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न मात्र सर्वच शिवडीकर करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि आता दुसऱ्या मॅचला देखील सुरुवात होते. संपूर्ण शिवडी नव्हेच तर मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर लागलंय. तीच आहे SRPL 2025 सीझन 9. आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेचे स्पॉन्सर्ड आहेत कॅनरा बँक यांचं देखील विशेष सहकार्य. बॉलवर विकेट आली आहे. धावबाच्या स्वरूपात ही विकेट आली आहे आणि मयूर यांचं हे षटक आपण पाहतोय आणि हा पुढचा बॉल देखील वाईट बॉल आता पंच घोषित करताना पाहायला मिळतील. पुनीत बालन ग्रुप यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. को स्पॉन्सर्ड आहेत या स्पर्धेचे. त्याचप्रमाणे भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, त्याचप्रमाणे LIC आणि बँक ऑफ इंडिया हे को स्पॉन्सर्ड आहेत या स्पर्धेचे आणि त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे लाईट अँड साऊंड पार्टनर बनून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय साऊंड माइंड्स म्हणजेच योगेशजी रोगे यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आपलं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून अरब रेस्टॉरंट चिवडी यांचं देखील विशेष सहकार्य पाहायला मिळते. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल टॅप खेळलेत, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, बॉल अडवलाय, फेक केली आहे, ओव्हर थ्रो आणि आणखीन एक धाव आता धावून पूर्ण केली जाते. अशा धावा महागात पडू शकतील या मॅच मध्ये. या धावा रोखणं गरजेचं आहे. या धावा महत्वाच्या आहेत. या धावा रोखणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. कारण याच धावा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला कलाटणी देणाऱ्या पाहायला मिळतात. पुढचा एक बॉल देखील टॅप खेळलेत, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, पुन्हा एकदा तीच चूक पाहायला मिळते आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 5 या आकड्यावर. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती विशेष डिझाईन केलेल्या जर्सीज आणि ते देखील लक्ष वेधून घेते. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, थ्रो चुकलाय, लक्षच नव्हतं फिल्डरचं. हा महत्वाचा विकेट आणि फलंदाजाला आता जीवदान मिळालंय. ही चूक आहे, ही मोठी चूक आहे. फिल्डरचं लक्ष नव्हतं. अशा चुका महागात पडतील या मॅच मध्ये. बॅटरला जीवदान मिळालंय आणि आता मॅच ऑन झाली आहे. रन झाले धावफलकावरती 5 आणि 1 गडी माघारी परतलाय. पहिल्या बॉलवर धावबाच्या स्वरूपातली विकेट आणि आता फलंदाज रोशनला मात्र जीवदान मिळालंय. निलेश थोडेसे नाराज आहेत. निलेश सोडार यांना आपण पाहतो इन ऍक्शन 7 नंबरची जर्सी ते परिधान करून मैदानामध्ये उतरलेत. काल चांगला खेळ केला होता निलेश सोनार यांनी आणि म्हणूनच की काय उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हाजी गोवेकर यांच्याकडून एक आकर्षक अशी बॅट या खेळाडूला दिली जाईल आणि आता आणखीन एक ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा चूक. एकदम लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. लक्षच नाहीये फिल्डरचं आणि आता षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. रन झाले धावफलकावरती 7-1 गडी माघारी परतलाय. मॅच ऑन.
कारण अगदी गणित तज्ञ म्हणून आमच्या समवेत जुडलेत. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं देखील लक्ष आहे. आर्यन आता नवीन षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. निलेश स्वतः गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. रन झाले 7 ऑन बोर्ड. येल्लो आर्मी येल्लो जर्सी मध्ये आपण पाहतोय संघ ओम साई चॅलेंजर. चांगलं चॅलेंज दिले या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल वळण दिले, पायावर बॉल जाऊन आदळला. यष्टीरक्षक चपळाईने बॉल पर्यंत पोहोचलेत. रन मात्र मिळणार नाहीये. हा पहिला बॉल डॉट. चांगला बॉल या गोलंदाजाने हाताळला. हा लक्ष वेधून घेतलंय निलेश सोनार यांनी प्रत्येक प्रेक्षकांचं. चांगला खेळ केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने. पुढे आले, सरसावलेत. फिल्डर मिड ऑफला चांगला प्रयत्न. धाव पूर्ण केली आहे 1 आणि आता धावा झाल्या धावफलकावरती 8 ऑन बोर्ड. एका बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना चौकार ठोकून मॅच जिंकून दिली होती आज निलेश सोनार यांनी. आणि तेच निलेश सोनार इन ऍक्शन पाहायला मिळते त्या मॅच मध्ये. पुढचा बॉल वळवलाय आणि हा वळवलेला चेंडू गेल्या बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि आता विकेट. फलंदाज बाद. उलट्या बॅटने फटका. चांगला स्ट्रोक. दिशा दिली. बॉलला ढकललं हलक्या हातांनी आणि 1 धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. छोटू 99 नंबरची जर्सी. त्याने देखील चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तो छोटू इन ऍक्शन. हा देखील चांगला बॉल निलेश यांनी हाताळलाय. चपळाईने धाव पूर्ण केली आहे 1 आणि आता धाव संख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती. टीमची 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने 10 याकडे 10 ऑन बोर्ड. दहा धावा धाव फलकावरती. मॅच ऑन. पहिलाच बॉल फटका खेळलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचत. लॉंग ऑफ मधून बॉल त्यांनी अडवलाय. 1 धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय दीपू आणि छोटूला 2 फलंदाजांना मात्र बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेला फिल्डर तैनात होते. बॉल त्यांनी अडवलाय. आता चूक करत नाहीये. शिवम चांगलं क्षेत्ररक्षण केलंय शिवमने. पुढचा बॉल फिल्डर. ओहो चांगला प्रयत्न केला होता. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली आहे. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. रन झाले धाव फलकावरती आता 12. 3 गडी माघारी परतले. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त. पुढे आलेत. फटका खेळायचा होता. टॅप खेळलेत जरूर. फिल्डर निलेश बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन 1 धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. प्रेक्षक आनंद घेत आहेत. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. SRPL आपण पाहतोय. शिवडी विधानसभेतील ही शिवडी आणि या शिवडीने खूप काही दिलंय. त्याच शिवडीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप खेळलेत. बॉलला ढकलून दिले गोशंकी क्षेत्रात. आणखीन 1 धाव मात्र आली आहे. म्हणजेच ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त. 5च्या सरासरीने 15 धावा धाव फलकावरती. थँक्यू. नेक्स्ट मॅच टीम सिद्धिविनायक स्ट्रायकर विरुद्ध
समन्वयी चॅम्पियन्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, आपण टॉस साठी व्यासपीठावर या. पुढील मॅचचा टॉस केला जाईल आणि यावेळेला चुकीला माफी नाहीये. बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 19 धावा धावफलकावरती. छोटूच्या बॅट मधून हा चौकार येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करावी लागेल या षटकामध्ये. तानाजी स्वतः आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि तेच गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. हा चांगला बॉल त्यांनी हाताळला. 1 धाव मात्र आली आहे. रन झाले धावफलकावरती आता 20. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. लास्ट 4 बॉल्स टू गो. 20 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतले. दीपू आणि छोटूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. छोटूच्या बॅट मधून 1 चौकार आलाय. दीपू आपण पाहतोय आता नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला. पुढे आले. फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. मयूर कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. आणखीन 1 धाव पूर्ण केली जाईल. रन झाल्यात आता धावफलकावरती टीमच्या 21. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा धावफलकावरती झाल्यात. एका बाजूला ओमकार फायटर, दुसऱ्या बाजूला ओमसाई चॅलेंजर शिवडी. सोडून दिला हा बॉल. आता पंच वाईड बॉल घोषित करताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा आल्या त्या षटकामध्ये म्हणाव्यात एवढ्या, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 होत्या धावफलकावरती. आता हा पुढचा बॉल टॅप खेळलेत. बॉलला ढकलून दिले गोलशंकित क्षेत्रात. आणखीन 1 धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 23-23. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त. 23. 3 गडी बाद. चांगला कमबॅक केले ओमसाई चॅलेंजर्स या संघाने. पुढचा बॉल फिल्डर चूक पुन्हा एकदा आणि हा बॉल देखील फरार फरार फरार. छोटूच्या बॅट मधून आलाय. SRPL चौकार. पुढील कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉस साठी व्यासपीठावर उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस सिद्धिविनायक स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरुद्ध समन्वयी चॅम्पियन्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. लगता था कि नहीं लौटेंगे. भव्य दिव्य आयोजन आहे. या आयोजनाने सगळ्यांनाच बुरळ पाडली आहे. आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 28 ची गरज आहे बॅटिंग साठी. आपण पाहतोय निलेश सोनार आणि त्याच्या सबवेत आपण पाहतोय बॅटिंग साठी नॉन स्ट्रायकिंग एंडला दीक्षित. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी ओम. तानाजी भाऊ मोरे आणि त्याचप्रमाणे गणेशजी कोरे यांचं या माध्यमातून केलेले आयोजन. पहिलाच बॉल पुढे आले. पुढे सरसावत असताना बॉक्स आउट. बॅटर आउट.
टॅप खेळायचा होता, मन बदललं, शेवटच्या क्षणाला फटका फसला आणि विकेट येताना पाहायला मिळते. मोठी विकेट आली आहे. बडी मछली जाल में मोठा मासा गळ्याला लागलाय आणि आता निलेश सोनार मात्र माघारी परतलेत. विकेट. थँक्यू डीजे, धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्वतः तानाजी बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतील. तर नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. समन्वय चॅम्पियन्स या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय. तानाजी बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. आता बॅटिंग करावी लागेल कारण 28 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पुढे आलेत, फटका सजवलाय चांगला, बॉल पर्यंत पोहोचलेत फिल्डर, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. दीपू त्या ठिकाणी तैनात होते. चांगली संघ बांधणी पाहायला मिळते ओम साई चॅलेंजर्स या संघाकडून आणि स्वतः ओमच गोलंदाजीसाठी आलेत. ओ फटका सजवलाय चांगला, फिल्डर आहेत आणि बॉल निघून गेलाय आरपार. आलाय चौ 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 चौकार. 'आता पुढचा बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने ऑन साइडला ढकलून दिलं. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता एकडे पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती आता 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. 19 मध्ये आता करायचे 22. एका चौकाराने मॅचचं गणितच बदलून गेलं. यावेळेला चांगला बॉल, लेटकट खेळायचा होता, ढकलायचा होता बॉलला हलक्या हातांनी, तो मात्र फटका फसलाय. डॉट बॉल आलाय. 18चा खेळ आता बाकी आहे आणि 18 मध्ये आता करायचे 22. बॉल मध्ये 22 धावांची गरज. पहिला बॉल आणि रोशन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना. हा रोशनचा पहिला बॉल, हलक्या हाताने ढकलून दिला ऑन साइडला. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. रन झाले धाव फलकावरती आता 7. 17 मध्ये आता 21 करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. तानाजी पुढे आलेत, फटका सजवलाय आणि आता यस फलंदाज आता एक धाव मात्र घोषित करतायत पंच, कारण सांगितलं फिल्डरने स्वतः सांगितलं की माझ्या हाताला स्पर्श करून बॉल निघून गेलाय. यस, त्याने बरोबर सांगितलं, खेळाडू वृत्ती दाखवली. स्वतः सांगितलं, ओमने स्वतः सांगितलं माझ्या हाताला बॉल स्पर्श करून गेलाय गोचंकी क्षेत्रात आणि एक धाव आहे आणि ती धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. खेळाडू वृत्ती दाखवली आणि ते दाखवणं गरजेचं आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आहे आणि एवढं मोठं आयोजन, आणि हेच आयोजन, याच आयोजनामध्ये अशी दखल घेणारा हा खेळाडू पहिलाच ठरलाय ज्याने खेळाडू वृत्ती दाखवली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा ओम आहे. 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. 15 मध्ये आता 19 करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच, एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळेल संघ ओमकार फायटर्स. चांगली फाईट देताना पाहायला मिळते ओमकार फायटर्स, कारण दीक्षित आहे. याच दीक्षितच्या बॅट मधून एक चौकार आलाय, तो दीक्षित आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. अजून एक मोठा फटका आला तर मॅच ऑन. उलट्या बॅटने फटका सजवलाय, चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा एकेरी धाव आली आहे. धाव संख्या एकाने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती आता 10. 14 मध्ये आता करायच्या 18. पुढचा बॉल, फिल्डर, आणि आता आणखीन एक जीवदान मिळत असताना पाहायला मिळते तानाजी यांना. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. 11 धावा धाव फलकावरती. 13 मध्ये आता 17 करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 13 बॉल 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. SRPL क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, आणि हाच थरार. यावेळेला चांगला बॉल,
पडल्यानंतर वळला, फलंदाजाला कळला देखील नाहीये आणि हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. म्हणजे षटक क्रमांकातला 2 सखे समाप्त झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 11. उर्वरित 12 बॉल मध्ये करायचे जिंकण्यासाठी 17 धावा. हो चांगला टॅप केलाय तानाजी यांनी. दिशा दिली बॉलला, ढकलून दिलं हलक्या हाताळणी आणि एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 16 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. फटका सजवलाय चांगला यावेळेला दीक्षित. ओहो चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव मात्र धावून त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. नो बॉल मात्र पंच घोषित करतात आणि याच नो बॉलवर आणखीन एक धाव आली आहे. छोटू आलेत गोलंदाजीसाठी आणि आता 11 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या धावांची गरज आहे. ओ चांगला टॅप. लेट खेळले पण चांगले खेळले आहेत आणि टॅप करत असताना मात्र आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. 10 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 13 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. ओ यावेळेला काय घडतंय. यस वाईड बॉल आहे. आणखीन एक अतिरिक्त धावली आहे. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि बॅटरला आता पुन्हा एकदा जीवदान मिळताना पाहायला मिळत आहे. वाईड बॉल. 10 बॉल मध्ये आता 12 करायचे आहेत. चांगला फटका सजवलाय. गोशंकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. आणखीन एक धाव आली आहे आणि धाव संख्या जर आता आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 17. 9 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 11ची गरज आहे. पुन्हा एकदा टॅप खेळले. चांगला फटका सजवलाय. फिल्डर रोशन बॉल पर्यंत पोहोचतायत. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये 10ची गरज आहे. चांगला टॅप खेळलाय समोरच्या दिशेने. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. 7 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 9 धावांची गरज आहे. 19 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. 9 करायचे आहेत. एखादा मोठा फटका. ओहो फटका खेळलाय पुन्हा एकदा बिग हिट. फक्त एकच धाव मिळते. फटक्यात जोर नव्हता. चांगलं कनेक्शन नव्हतं आणि एक धाव मात्र आता आली आहे. 20 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता 8 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज पण स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ज्या बॅटरने चौकार ठोकला होता तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. दीक्षित पहिला बॉल. फटका सजवलाय आणि बॉल निघून गेलाय. 4 4 4 4 4 आलाय हा चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार दीक्षितने ठोकलाय. हो यावेळेला सोडून दिलाय बॉल. वाईड बॉल पंच घोषित करतील आणि आता मॅचचं समीकरण जर पाहिलं तर उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बिगिट खेळले. चांगला फटका सजवलाय. आणखीन एक धाव मात्र धावून त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 4 बॉल आणि आता 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि नो बॉलवर धाव आली आहे.
म्हणजेच हा सामना मात्र जर आपण पाहिला तर जिंकलेला आहे ओमकार फायटर्स या संघाने. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. सिद्धिविनायक स्ट्रायकर साठी दुसऱ्या बाजूला सममयी चॅम्पियन्स आणि टॉस जिंकलाय टीमने आणि टॉस जिंकून टीम सममयी चॅम्पियन्स या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय.